अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 60 वर्षीय व्यक्तीने 10 वर्षीय चिमुकलीवर पाशवी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियाची भेट घेतली। कुटुंबियाशी संवाद साधल्यानंतर त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। माझा दारूचा व्यवसाय आहे, मी पोलिसांना हप्ते देतो, माझे कोणी काही करू शकत नाही अशी आरोपीची मानसिकता आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। आरोपीला तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी, तसेच सरकारने सक्षम वकिलांची नियुक्ती करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशीही मागणी यावेळी केली। राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करताना राज्यात दिवसाला 24 बलात्कार होतात तर तासाला 1 बलात्कार होतो, असेही रोहित पवार यांनी नमूद केले। पोलिसांवर वाढता ताण, व्हीआयपी सुरक्षेमुळे सामान्य प्रकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। महिलांवर अत्याचार करणारा कोणताही व्यक्ती असो, तो सत्ताधारी असो वा विरोधक, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असेही ते म्हणाले। तर लोकांनी बदललीच पाहिजे, पण ते बदलण्यासाठी त्याला खूप वेळ जाणार आहे। फार शाळेपासून त्याची सुरुवात तिथे करावी लागणार आहे। पण कायदा बदलला तर आता कुठेतरी लोकांना भीती वाटेल, जे अशा कृत्य करण्याचा विचार तिथे करतात। आत्ताचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत। त्याच्यामध्ये तपास करण्यासाठी 2 महिने दिलेत, पण शक्ती कायद्यामध्ये 15 दिवस तिथे दिलेले आहेत। त्याच्याच बरोबर एखादा जे काही आपल्याला हे करावं लागतं, परत एकदा अपील करावी लागते, त्याला 6 महिने दिलेत। शक्ती कायद्यामध्ये 45 दिवस दिले। म्हणजे कुठे ना कुठेतरी कमी वेळेमध्ये निकाल लागला पाहिजे अशी भूमिका शक्ती कायद्यामध्ये तिथं केली आणि सगळ्या जिल्ह्याला एक स्पेशल महिलांसाठी कोर्ट निर्माण करण्याची भूमिका शक्ती कायद्यामध्ये होती। आज काय होतं, आम्हाला मागणी करावी लागते, आंदोलन करावं लागतं, मग सरकारला सांगितलं तर फास्ट ट्रॅक कोर्ट तिथं ते स्थापन करतात। पण त्यात पण दुर्दैव असं की एखादा जज आला की परत तो निघून जातो, दुसरा जज आला की परत सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात। मग हे जे काय आहे हे कुठेतरी बदल होणं महत्वाचं आहे। भीती अशा नराधमाच्या मनामध्ये नाही तर अशा कृत्य करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये भीती जोपर्यंत येत नाही आणि एखादा निर्णय नाही तर निकाल इतका चांगला निकाल मुलींच्या बाजूने जर झाला, एखाद्याला फाशी दिली, तर उद्या जाऊन कुणीच कृत्य करायला धाडस करणार नाही असं मला वाटतं।